नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। सगळ्यात आधी आपण वाटण तयार करणार आहोत। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं, 10 ते 12 लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 3 हिरवी मिरची घेतली आहे आणि 1 इंच आल्याचे काप घेतले आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता याची आपल्याला जाडसर पेस्ट अशा पद्धतीने तयार करून घ्यायची आहे। आता इथे मी एक मीडियम साइजचा कच्चा बटाटा घेतलेला आहे। बटाट्याची साल काढून घेतली। आता हा बटाटा आपण किसणीवरती अशा पद्धतीने किसून घेऊया। बटाटा किसताना खाली बाउलमध्ये पाणी घ्यायचं, म्हणजे बटाटा हा काळा पडत नाही। आता हा किसून घेतलेला बटाटा आपल्याला 3 ते 4 वेळेस पाण्याने छान वॉश करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घालायचे। तेल छान गरम झालंय। आता यामध्ये तयार करून घेतलेली आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेऊया। 1 चमचा पांढरी तीळ घालायची आहे। तीळ घातल्यामुळे पदार्थाला चव खूप छान येते। आता हे वाटण 1 ते 2 सेकंद तेलावरती अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये 2 वाटी आपण पाणी घालून घेऊया। तर ही पहिली वाटी पाणी घातलं आणि ही दुसरी वाटी। आता यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता या पाण्याला खडखडून आपल्याला एक उकळ काढून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता या पाण्यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस घालून घ्यायचा आहे। बटाट्याचा किस घालताना अशा पद्धतीने पाणी पूर्णपणे किसमधील पिळून घ्यायचं आणि नंतर हा किस आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हा बटाट्याचा किस 4 ते 5 मिनिटं छान पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता हा किस छान शिजलेला आहे। बटाटा किसून घेतल्यामुळे अगदी पटकन हा किस शिजला जातो। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे। इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी रवा घेतलेला आहे। हा रवा असा थोडा थोडा पाण्यामध्ये घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं। एकाच वेळेत जर आपण जास्त रवा घातला पाण्यामध्ये तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात। त्यामुळे असा थोडा थोडा रवा घालून आपल्याला छान हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर हे बघा मी संपूर्ण रवा या मिश्रणामध्ये घालून घेतला आहे। आता या मिश्रणाचा छान गोळा होईपर्यंत आणि हे मिश्रण छान कढईपासून वेगळं होईपर्यंत आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे। आता 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मिश्रण पूर्णपणे कढईपासून वेगळं झालेलं आहे आणि छान याचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे। इथे आपलं हे मिश्रण तयार झालंय। आता गॅस बंद करायचा। आता हे मिश्रण फार गरम आहे त्यामुळे यावरती आपण झाकण ठेवूयात आणि वाफेमध्येच 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने ठेवायचं आहे। तर हे बघा मिश्रणावरती छान वाफ आलेली आहे। आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं। मिश्रण थंड झाल्यानंतर हाताने आपल्याला अशा पद्धतीने याला मळून घ्यायचं आहे आणि छान याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता नाश्ता तयार करण्यासाठी सगळ्यात आधी हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि लिंबाच्या साईज एवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने याचा आपल्याला बॉल तयार करून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे मी हे सर्व नाश्त्याचे बॉल्स तयार करून घेतलेले आहे। आता आपण यांना फ्राय करून घेऊया। आता इथे मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे। तयार करून घेतलेले हे नाश्त्याचे बॉल्स आपण आता तेलामध्ये घालून घेऊया। आता आपण हे नाश्त्याचे बॉल्स गॅसच्या हाय फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घेणार आहोत। असे बॉल्स फ्राय करताना चमच्याने मिक्स करत जायचं, म्हणजे ह्या बॉल्सला एकसारखा रंग येतो। आता इथे मी हे बॉल्स छान फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण यांना काढून घेऊयात। तुम्ही बघू शकतात अगदी छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत हा नाश्ता तयार झालेला आहे। असा हा नाश्त्याचा पदार्थ चवीला तर अगदी अप्रतिम लागतो। मस्त छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो। लहान काय मोठ्यांना सुद्धा फार आवडेल एवढा चविष्ट हा नाश्ता तयार होतो। एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। सगळ्यात आधी वाटण तयार करणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं, 10 ते 12 लसणच्या पाकळ्या, 3 हिरवी मिरची आणि 1 इंच आल्याचे काप घालून घेतले आणि अशा पद्धतीने जाडसर याची पेस्ट तयार करून घेतली। आता बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी बारीक कापून घेतलेला पालक घालायचा आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे। तयार करून घेतलेली आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट यामध्ये घालून घेऊया। 1 चमचा पांढरे तीळ घातले। तीळ घातल्यामुळे पदार्थाला चव खूप छान येते। पाव चमचा हळदी पावडर घातली आणि पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घातली। आता सुरुवातीला आपण हे सर्व जिन्नस अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे।
असं थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेतल्यामुळे अगदी छान असं स्मूथ हे बॅटर तयार होतं। इथे मी बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे। आता तुम्ही याची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची मी ठेवलेली आहे, अगदी परफेक्ट। आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि 3 ते 4 मिनिटं आपण हे मिश्रण भिजण्यासाठी ठेवणार आहोत। 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात मिश्रण छान भिजलेलं आहे आणि यातील जो रवा आहे तर तो सुद्धा छान फुललेला आहे। जर तुमचं मिश्रण थोडं घट्ट झालं असेल तर यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालून तुम्ही त्याची थिकनेस ॲडजस्ट करून घेऊ शकता। इथे आज आपण पालकचं धिरडं तयार करणार आहोत, तर त्यासाठी तवा छान गरम करून घेतलेला आहे आणि याला तेल लावून घेतलं। आता तयार करून घेतलेलं धिरड्याचं मिश्रण 3 पडी मी तव्यावरती घालून घेतलं आणि याला डोस्यासारखं पसरवून घेतलं। आता आपल्याला या धिरड्याची एक साईड छान भाजून घ्यायची आहे। धिरड्याची एक साईड भाजत आली की वरची बाजू अशा पद्धतीने कोरडी होते, याला तेल लावून घ्यायचं आहे वरच्या बाजूने आणि हे धिरडं आता आपण पलटी करून घेऊया। आता अशाच पद्धतीने दुसरी साईड सुद्धा आपल्याला धिरड्याची छान भाजून घ्यायची आहे। इथे मी दोघी साईडने हे धिरडं मस्त भाजून घेतलं आहे। तर तयार झालं इथे आपलं हे पालकाचं धिरडं। चवीला तर अगदी मस्तच लागतं। हे धिरडं तुम्ही नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता। एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3, पोह्यांचे धिरडे तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप आपण पोहे घालूयात। यामध्ये पाव कप आपल्याला रवा घालायचा आहे। आता याची बारीक आपल्याला छान पावडर ही तयार करून घ्यायची आहे। तयार करून घेतलेली ही पावडर आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात। यामध्ये मी पोहे खाण्याचे 3 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे। बेसन पीठ घालताना जी क्लिप होती तर ती माझ्याकडून मिस झालेली आहे। आता यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत। बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ घातल्यामुळे या मिश्रणाला बाइंडिंग खूप छान येते। आता यामध्ये 1 चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट, आता यामध्ये कट करून घेतलेला कांदा, किसून घेतलेलं गाजर, कट करून घेतलेलं टोमॅटो आणि इथे आता आपण कोथिंबीर घालूयात। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपण आता कोरडं मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान आपल्याला याचं बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही थिकनेस बघून घ्या बॅटरची, अशा पद्धतीची आहे। हे बॅटर तयार करण्यासाठी मला 1 कप पाणी लागलेलं आहे। यावरती झाकण ठेवूयात 5 मिनिटे आणि आता आपण हे पीठ छान भिजवून घेणार आहोत। इथे 5 मिनिटं मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। तर हे पीठ भिजल्यामुळे मला थोडंसं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे 2 चमचे आपण पाणी घालूयात आणि पुन्हा हे मिश्रण छान आपण मिक्स करून घेऊयात। तर इथे आपलं धिरडं तयार करण्यासाठी जे मिश्रण आहे तर ते रेडी आहे। आता आपण धिरडं तयार करून घेणार आहोत। तवा छान गरम झाला की याला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती आता आपण 1 पडी मिश्रण घालूयात आणि छान आपल्याला डोस्यासारखं हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे। यावरती झाकण ठेवूयात आणि छान आपल्याला एक साईड छान धिरड्याची मस्त भाजून घ्यायची आहे। एक साईड छान भाजून झाली की आता आपण धिरडं पलटी करूयात आणि दुसरी साईड सुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची आहे। तर इथे आपलं धिरडं तयार झालेलं आहे। अशाच प्रकारे मी सर्व धिरडे तयार करून घेतलेले आहेत। तर हे धिरडे चवीला अप्रतिम लागतात, अगदी मस्तच लागतात। नक्की एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4, सगळ्यात आधी आपण वाटण तयार करणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसणच्या पाकळ्या घातल्या, 1 इंच आल्याचे काप घातले, 1 चमचा जिरं घातलं आणि 4 हिरवी मिरची घालून अशा पद्धतीने बारीक याची पेस्ट तयार करून घेतली। आता इथे मी 1 जुडी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर 4 ते 5 पाण्याने स्वच्छ वॉश करून घेतली आणि बारीक अशा पद्धतीने हिला कट करून घेतलेला आहे। आता ही कोथिंबीर आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया। यामध्ये काही मसाले ॲड करून घ्यायचे आहे। पाव चमचा आपण हळदी पावडर घालूया, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचा तिखट घालायचे आणि 1 चमचा धणे पावडर घालून घेऊया। तयार करून घेतलेली आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली, 1 मोठा चमचा तीळ घालून घेतली। आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण यामध्ये 1.5 कप बेसन पीठ घालणार आहोत आणि अर्धा कप यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचे। ज्वारीच्या पिठाऐवजी बाजरीचं पीठ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला अशा पद्धतीने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे, कारण कोथिंबीरमध्ये पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यावरून अंदाजा येतो यामध्ये किती पाणी घालायचे। आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। इथे मी याचा छान घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने। आणि हे पीठ तयार करण्यासाठी इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं होतं,
तर त्यापैकी 3 ते 4 टेबलस्पून पाणी हे शिल्लक राहिलेलं आहे। आता इथे मी एक चाळण घेतलेली आहे, याला तेल लावून घ्यायचं आहे। तयार करून घेतलेलं हे मिश्रण आता आपण या चाळणमध्ये ठेवूया। आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण अशा पद्धतीने आपल्याला या चाळणीमध्ये थापून घ्यायचं आहे। असं याला थापून घेतल्यानंतर आता यावरती आपल्याला थोडेसे तीळ घालून घ्यायचे आहे। तीळ घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते आणि पुन्हा हाताने अशा पद्धतीने थोडंसं याला प्रेस करून घ्यायचं आहे। आता हा नाश्ता आपल्याला स्टीम करून घ्यायचा आहे, तर त्यासाठी इथे मी आधीच पाणी गरम करून घेतलेलं होतं। आता ही चाळण आपण यावरती ठेवूया आणि झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती आपल्याला याला अशा पद्धतीने स्टीम करून घ्यायचं आहे। आता आपल्याला याला हलकं थंड करून घ्यायचं आहे। नंतर याच्या अशा पद्धतीने वड्या आपल्याला कट करून घ्यायचे आहे। तुम्हाला हवे तसे लहान किंवा मोठे असे पीसेस तुम्ही कट करून घेऊ शकता। तर इथे आपली ही कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। याला आपण शॅलो फ्राय सुद्धा करू शकतो, पण डीप फ्राय केल्यामुळे याची चव जास्त छान लागते। त्यासाठी तेल छान गरम करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला वड्या घालून घ्यायच्या आहे। आता या वड्या क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने छान फ्राय करून घ्यायच्या आहे। इथे मी वड्या छान फ्राय करून घेतलेल्या आहे। आता आपण यांना काढून घेऊया। तयार झाल्या इथे आपल्या क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा कोथिंबीरीच्या वड्या। अशी ही कोथिंबीरीची वडी चवीला तर अगदी मस्तच लागते आणि अगदी छान अशी क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होते। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5, साबुदाण्याचे आप्पे तयार करण्यासाठी इथे मी अर्धा कप भगर घेतलेली आहे आणि पाव वाटी इथे मी साबुदाणा घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आपण साबुदाणा बारीक करून घेऊयात, कारण साबुदाणा थोडासा जाड असतो, त्यामुळे अगदी व्यवस्थित तो बारीक होत नाही। त्यामुळे साबुदाणा अशा पद्धतीने सेपरेट आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। तर आता बारीक करून घेतलेला हा साबुदाणा एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात। इथे आपली साबुदाण्याची पावडर तयार झालेली आहे। आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर घालूयात आणि याला सुद्धा बारीक करून घेऊयात। हे पहा, इथे मी भगरचं सुद्धा पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण साबुदाण्याच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात। हे पहा, अशा प्रकारे यामध्ये आता आपण 3 चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालूयात। आता आपण यामध्ये पाव वाटी दही घालणार आहोत। इथे फ्रेश दही आपल्याला वापरायचं आहे, आंबट दही वापरायचं नाही। दही घातल्यामुळे आणि शेंगदाण्यांचा कूट घातल्यामुळे आप्यांना चव खूप छान येते। 1 चमचा मिरचीची पेस्ट घालायची आहे। तिखटचे प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात। 1 चमचा जिरं घालूयात। आता थोडं पाणी घालून आपल्याला आप्यांचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यामुळे आणि बेल आयकन प्रेस केल्यामुळे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सगळ्यात आधी मिळते। इथे मी डोस्यांचं बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे। तर हे बॅटर तयार करण्यासाठी इथे मला 1 कप पाणी हे लागलेलं आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची ठेवायची आहे। आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि 20 मिनिटांसाठी आपल्याला आप्यांचं बॅटर रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। 20 मिनिट झालेले आहे आणि आप्यांचं बॅटर मस्तपैकी रेस्ट झालेलं आहे। तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आप्यांचं बॅटर मला थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे 1 टेबलस्पून यामध्ये मी पाणी घालत आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। कारण भगर आणि साबुदाणा थोडासा फुलतो, त्यामुळे बॅटर थोडंसं घट्टसर होतं। तर आता पुन्हा मी याला छान मिक्स करून घेतलं आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची ठेवायची आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात। आता आप्पे स्पंजी आणि सॉफ्ट तयार व्हावे तर त्यासाठी इथे मी 1/4 TSP म्हणजे अगदी पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। यावरती थोडंसं पाणी घालूयात आणि छान आपण हे बॅटर मिक्स करून घेऊयात। इथे आपलं आप्यांचं बॅटर तयार झालेलं आहे। गॅसवरती मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं होतं। यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आता आपण आप्यांचं मिश्रण फिल करून घेऊयात। आप्यांचं मिश्रण फिल करताना जी शेवटचे आप्यांचे मोल्ड आहे तर त्यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला, कारण आतमधील जे मोल्ड असतात तर तिथे टेम्परेचर जास्त असतं आणि आतमधील आप्पे त्यामुळे लवकर तयार होतात, म्हणून सगळ्यात शेवटी आतमधील मोल्डमध्ये आप्पे घालायचे आहे। आप्पे सर्व मोल्डमध्ये घातल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि एक साइड छान मस्त आप्यांची भाजून झाली की आपण आता आप्पे पलटी करून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे आता दुसरी साइड सुद्धा आपल्याला आप्यांची मस्त भाजून घ्यायची आहे। इथे मी आप्यांची दुसरी बाजू सुद्धा भाजून घेतलेली आहे।
आता आपण हे आप्पे काढून घेऊयात। असे हे आप्पे चवीला तर अगदी भन्नाट लागतात। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।